नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत आलू पराठा. आलू पराठा करण्यासाठी इथं मी 5 बटाटे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे, कुकरमध्ये घालून घ्यायचे, पाणी घालायचं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि हे पीठ जे आहे ते चपात्याचं आपण जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित हे सगळं पीठ आपल्याला सेट करत थोडा वेळ ठेवून घ्यायचं आहे. पीठ सेट होते तोपर्यंत आपले बटाटे सुद्धा शिजून झालेले आहेत. त्याची साल इथं मी काढून घेतलेली आहे. आता एक एक करून सगळे बटाटे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत. या पद्धतीने किसल्यामुळे व्यवस्थित असे बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते छान भरलं जातं एकसारखं आणि पराठा लाटताना फाटत नाही. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा चिकन मसाला, त्याच्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच करून घ्यायचं, व्यवस्थित सगळे मसाले लागतील. बघू शकता या पद्धतीने आपलं हे सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता आपण पटापट पराठे लाटायला घेऊया. थोडंसं हाताला तेल किंवा तूप काय पण लावून घेऊ शकता, म्हणजे कसं हाताला पीठ चिटकत नाही. आता एकत्र गोळा घ्यायचा. या पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये गोल आकार करून घ्यायचा आणि ह्याच्या साईडच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहे. मधला भाग अजिबात पातळ करायचा नाही आहे. साईडच्या कडा अलगद अलगद हाताने अशा आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहेत. वाटीचा आकार करून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग जे आहे ते भरून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने करायचं. आता मधला भाग जो आहे तो असा आतमध्ये खेचत खेचत आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते असं वर काढून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने अगदी हलक्या हाताने घ्यायचं, आरामात होऊन जाते ते. याच्यासाठीच आपण पीठ जे आहे ते थोडंसं पातळ मळतो, म्हणजे कसं पराठा एकदम लुसलुशीत होतो आणि स्टफिंग भरताना सुद्धा जास्त असं प्रॉब्लेम होत नाही. बघू शकता या पद्धतीने. आता हातावर असं एकसारखं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. इथं मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे घोळून घ्यायचं आहे गोळा. हाताने थोडंसं असं सेट करून घ्यायचं, म्हणजे कसं सगळ्या साईडने बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते पसरलं जातं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जास्त असं पातळ सुद्धा लाटायचं नाही. बघू शकता या पद्धतीने एकदम हलक्या हाताने करून घ्यायचं, एकसारखं लाटून घ्यायचं आहे. तर इथं आपलं लाटून झालेलं आहे. आता तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे. आता याच्यावर आपण पराठा टाकून घेऊया. एका साईडने भाजला की पलटून घ्यायचा. वा, बघू शकता थोडंसं तेल किंवा तूप बटर काही पण लावू शकता. साईडला सोडून घ्यायचं. आता दुसरी साईड सुद्धा भाजून झाली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. आता दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं. अगदी पटापट गरगरीत फुगून येतात. बघू शकता पराठे छान सगळ्या साईडने भाजला गेला पाहिजे, याची लक्षता घ्यायची. वा, बघू शकता मस्तच फुगलेला आहे. आता हा पराठा आपण काढून घेऊया. बघू शकता सगळ्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे. आता सगळे पराठे माझे असेच फुगलेले होते. बघू शकता तुम्ही अगदी छान लुसलुशीत असे सगळ्या साईडने बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते छान असं पसरलेलं होतं. तर फायनली इथं माझे सगळे पराठे तयारच झालेले आहेत. बघू शकता एकदम लुसलुशीत व्यवस्थित असे झालेले आहे. तर तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा, तुमचे छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.